गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज मी सकाळीच व्हिडिओ शूट करायला घेतलेला आहे. हा बघा माझा मुलगा अंघोळ करून आला आणि असं करत होता. आणि आज माझ्या मुलीचा बड्डे आहे, त्यामुळे सकाळीच माझी आई आलेली. सकाळी नाही म्हणते ना, दुपारच्या वेळेस आलेली. मस्त तिला असा चहा वगैरे बनवून दिला. आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस हे बघा, तिने जे माझ्या मुलीसाठी आणलेलं पैंजण ते तिला दिलं. बड्डेसाठी स्पेशल तिने आणलेलं. तसं तर तिने बड्डेसाठी अजूनही भरपूर काही घेतलेलं आहे. भरपूर काही म्हणण्यापेक्षा मी असं सांगेल की स्टडी टेबल घेतलेला आहे. तो तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवेलच पुढे. पण त्यानंतर मग ते पैंजण वगैरे घालून मुलगी शाळेत गेलेली दुपारच्या वेळेस. आणि बघा संध्याकाळी आल्याच्यानंतर यांचं हे असं डेकोरेशन चाललेलं आहे. मुलगी स्वतः डेकोरेशन करत होती. आणि मी म्हटलं चला आता जेवण बनवायला पाहिजे, बड्डे आहे म्हटल्यावर. तर काय बनवायचं, गुरुवार होता आजच्या दिवशी. तर म्हटलं चला आज साधी सिंपल अशी पावभाजीच बनवूया. आणि पावभाजीची रेसिपी तसं तर मी आपल्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी अगोदरच शेअर केलेले आहे. तुम्ही नसेल पाहिले तर तो व्हिडिओ नक्की पहा. तर इकडे मी पावभाजीची तयारी करत होती. एक साईडला जे सकाळची खिचडी उरलेली ती गरम करायला ठेवलेली, आणि मुलगी स्वतःच्या बड्डेची स्वतःच तयारी तिकडे करत होती. त्यानंतर म्हटलं चला आता पटापट आपण पावभाजी बनवून घेऊया. पावभाजी वगैरे बनवून घेतली. आणि हे बघा हेच कसं करतात. ह्या इथे फ्रस्ट्रेट झालेलं आहे की माझा भावाचा मुलगा आहे जो हे सगळं ओढत होता तोडत होता. तर ती चिडचिड करत होती माझी मुलगी. आता तो बाहेर गेला आहे. तर त्यानंतर बघा हे व्यवस्थित ह्या दोघींनी अशी छान असं डेकोरेशन केलं आणि खूपच छान असा बड्डे केला. माझ्या आईने सगळ्यात अगोदर ओवाळलं. ती तसं तर जन्माला आल्यापासून माझी मुलगी सगळ्या बड्डेला असतेच माझी आई. असा एकही बड्डे गेला नाही ज्या बड्डेला माझी आई नव्हती. आणि ती कायम अशीच माझ्यासोबत कायम असू द्या, हीच ते ईश्वरचरणी प्रार्थना आहे. चला हे बघा माझी मोठी वहिनी आहे, भावाची बायको. आणि बघा हा छोटा मुलगा आहे त्याचा. आणि ह्या माऊ पिऊ हे काय बोलतात, ती एक दिव्या आहे आणि एक माऊ आहे, जे माझ्या नंदांच्या मुली आहेत. आणि हे बघा मस्त असा बड्डे साजरा केले आम्ही सर्वांनी. खूप छान असा एन्जॉय केला. भले आपले मोजकेच लोक होते, पण ठीक आहे, ज्यांना आपल्या सहभागी व्हायचं ते येतातच आणि ज्यांना नाही व्हायचं ते नाही येत. तर हेच काय ते क्षण, मौल्यवान क्षण म्हणता येईल, जे अशा आठवणी असतात की कायम आपल्याला ध्यानात राहतात. आणि मी असंच म्हणते की जे आपल्या सुखादुःखाचं कायम सोबत आहे त्यांना कधीच विसरू नये माणसाने. काही लोक असे असतात, वेळ गेली की सगळं काही विसरून जातात, पण आयुष्यात काही क्षण असे असतात की माणसाने कधीच विसरता येत नाहीत. तेच काही हे क्षण आहेत जे माझ्या मुलीचा बड्डे म्हणा, मुलाचा बड्डे म्हणा, जे मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. खूप असे दुःख सहन केले त्यांच्यासाठी आणि आज इथपर्यंत पोहोचले आहे, जे की हा चांगला दिवस असा बघायला भेटतो. ही बघा माझी आई आहे ही. तसं तर मी भरपूर व्हिडिओजमधून तुम्ही पाहिलंच असेल की माझी आई, माझ्या मुलांचं, माझ्या भावाचं कसं बॉन्डिंग आहे किंवा ते कसे राहतात मामा आई यांच्याशी. तर हे बघा सगळं असं छानपैकी बड्डे वगैरे केला. आणि आशा करते तुम्हाला की नक्की माझा व्हिडिओ आवडला असेल. एवढं काही स्पेशल नव्हतं, साधा सिंपलच बड्डे होता. आज माझी मुलगी पूर्ण 13 वर्षाची झालेली आहे, तिला 14 लागलेलं आहे. आणि असेच ती यातूनात खुश आनंदी राहो कायम, हीच ईश्वराचरणी प्रार्थना आहे. बघा खूप छान असा बड्डे आम्ही केला. बघा हा माझा भाचा आहे छोटा, खूपच मस्त. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब करा, जेणेकरून मी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवत असेल. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.